गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे इझी सेंटेन्स बघणार आहोत जे की तुम्हाला बनवताना कसलाही प्रॉब्लेम येणार नाही किंवा ग्रामरचा जास्त यूज पण नसणार आहे आणि ते सेंटेन्स तुम्ही इझिली बनवून बोलू शकणार आहात. गाईज हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही 1000 पेक्षा जास्त इंग्रजीचे सेंटेन्स स्वतः बनवून तुम्ही बोलू शकणार आहात. तेव्हा आजचा व्हिडिओ गाईज शेवटपर्यंत जरूर बघा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत V1 प्लस अँड प्लस V1. आता तुम्ही म्हणाल हे काय? V1 म्हणजे काय? वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजे जे वर्ब आहे वर्ब प्लस अँड प्लस वर्ब त्याचं मीनिंग असं, पण तुम्हाला मी इथं V1 लिहिलं आहे. ज्याला जेही समजेल तसं तुम्ही घ्या. तुम्हाला अशा प्रकारे या पॅटर्न मध्ये सेंटेन्स बनवायचे आहेत, इझी सेंटेन्स बनवायचे आहेत आणि बोलायचे आहेत. कशी बघा, जेव आणि जा. सिंपल. जेव जेवण करणे हे एक वर्ब आहे आणि जाणे हे एक वर्ब आहे. या दोन्हीला कशाने जोडलं आहे? आणि. हेच आपल्याला इंग्लिश मध्ये करायचं आहे. बघा इथे जेव आणि जा. जेवणाची इंग्लिश काय आहे? ईट. आणीची इंग्लिश अँड आणि जाण्याची इंग्लिश गो. इझी सेंटेन्स काय झालं? ईट अँड गो. ईट अँड गो. क्लिअर झालं? किती इझी आहे बघा. असेच सेंटेन्स बनवायचे आहेत. चला बनवा मग. लिही आणि झोप. राईट अँड स्लीप. राईट अँड स्लीप. ये आणि बस. कम अँड सीट. कम अँड सीट. उठ आणि अभ्यास कर. गेट अप अँड स्टडी. गेट अप अँड स्टडी. हात धुवून घे आणि जेव. वॉश युअर हँड्स अँड ईट. वॉश युअर हँड्स अँड ईट. काम पूर्ण कर आणि आराम कर. फिनिश युअर वर्क अँड रेस्ट. फिनिश युअर वर्क अँड रेस्ट. गाईज इथे एक लक्षात ठेवा, ही जी सेंटेन्स आहेत ही बोलताना तुम्हाला फक्त काही वर्ब, जे काही बेसिक वर्ब्स आहेत म्हणजेच इंग्लिशचे काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जरी एखादी वर्ड्स माहित नसेल तर तुम्हाला काय करायचं, याचं गुगल करायचं आहे आणि त्या वर्डचं मराठी मीनिंग समजून घ्यायचं आहे आणि अशी सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्यांदा आपण खूप इझी सेंटेन्स बघतोय. याच पॅटर्न मध्ये आपण थोडेसे मोठे सेंटेन्स सुद्धा बघणार आहोत. क्लिअर? ऐक आणि समजून घे. लिसन अँड अंडरस्टँड. लिसन अँड अंडरस्टँड. लक्ष ठेवून वाच आणि लिही. रीड अँड राईट केअरफुली. रीड अँड राईट केअरफुली. किंवा यालाच तुम्ही असं सुद्धा बोलू शकता, रीड केअरफुली अँड राईट. रीड केअरफुली अँड राईट. ऍज इट इज मराठीचं सेंटेन्स आहे तसंच तुम्ही याला बनवू शकता. विचार कर आणि बोल. थिंक अँड स्पीक. थिंक अँड स्पीक. दार उघड आणि आत ये. ओपन द डोर अँड कम इन. ओपन द डोर अँड कम इन. काम पूर्ण कर आणि आराम कर. फिनिश युअर वर्क अँड रेस्ट. फिनिश युअर वर्क अँड रेस्ट. आय होप गाईज तुम्ही आता अशा प्रकारची सेंटेन्स बनवून बोलू शकणार आहात. बघितलं किती इझी आहे. फक्त तुम्हाला बेसिक वर्ड्स माहित पाहिजे आणि हळूहळू करून तुम्हाला 2-3 वर्ड्सची सेंटेन्स बोलत बोलत तुम्हाला ट्राय करायचं आहे की तशाच प्रकारे सेंटेन्स थोडी मोठी मोठी करून बोलायची आहेत. क्लिअर? नेक्स्ट आहे आपलं वर्ब प्लस फर्स्ट कॉमा देन प्लस वर्ब. आता इथं काय आहेत? इथं आपण 2 छोटी सेंटेन्स काय करत आहोत? कंबाईन करत आहोत. पहिलं कोणतं आहे? वर्ब. म्हणजे जिथे मी वर्ब म्हणत आहे तिथे वर्बचं फर्स्ट फॉर्म असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. वर्ब प्लस फर्स्ट किंवा फर्स्ट प्लस वर्ब. इथे तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. कॉमा द्यायचा आहे आणि नंतर देन प्लस वर्ब असा पॅटर्न असणार आहे. तुम्हाला एक्झाम्पल दिल्यावर चांगल्या प्रकारे समजेल. एक्झाम्पल बघा. आधी जेव
मग जा. आता बघा, आधी जेव मग जा, याच्यामध्ये छोटीशी 2 सेंटेन्स आहेत. पण हेच जर सेंटेन्स अचानक तुमच्या समोर आलं तर तुम्हाला बोलायला काय होतं, प्रॉब्लेम होतो. पण आजपासून तुम्ही अशी सेंटेन्स खूप इझिली बोलू शकणार आहात. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपलं सेंटेन्सचा पॅटर्न बघा पहिले. आधी जेव, सिम्पली ईट फर्स्ट किंवा फर्स्ट ईट, दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता. कॉमा द्यायचा आहे ऍज इट इज, नंतर लिहायचं आहे देन, आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे जेही वर्ब असेल, जेही वर्ब असेल त्याच्यानंतर ते लिहायचं आहे. इथं कोणतं वर्ब आहे, जाणे, म्हणून इथं काय लिहिलं, गो, देन गो. पहिलं वर्ब आपलं पहिल्या सेंटेन्स मध्ये, पहिल्या पार्ट मध्ये पहिलं वर्ब आहे जेवणे, आणि दुसऱ्या पार्ट मध्ये वर्ब कोणता आहे, जाणे. सेम वर्बच्या जागी वर्ब घ्या. आता फक्त इथे जे फर्स्ट आहे ते तुम्ही एकतर आधी लिहू शकता किंवा वर्बच्या नंतर लिहू शकता. सेंटेन्स काय झालं, ईट फर्स्ट देन गो, ईट फर्स्ट देन गो. क्लिअर? कॉमा द्यायला इथे विसरायचं नाहीये. आधी जेवण कर मग अभ्यास कर, सिम्पली फर्स्ट हॅव लंच देन स्टडी, फर्स्ट हॅव लंच देन स्टडी. मला माहित आहे गाईज, जे पहिल्यांदा हे सेंटेन्स बनवायला सुरुवात करतील त्यावेळेस त्यांना कोणत्या वर्डसाठी इंग्लिश मराठीतल्या कोणत्या वर्डसाठी इंग्लिशमध्ये कोणते वर्ड्स घ्यायचे थोडंसं पहिल्यांदा कन्फ्युज होईल. पण जसजसं तुम्ही सेंटेन्स बनवाल तसं तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकाल. तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. यावरचे सगळे काही प्रॅक्टिस सेंटेन्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. आधी काम पूर्ण कर मग आराम कर, फर्स्ट फिनिश युअर वर्क देन रेस्ट, फर्स्ट फिनिश युअर वर्क देन रेस्ट. मामा इथे द्यायचा आहे. पहिले आपण अँड घेतलं होतं, इथे आपण काय घेतो आहे, देन घेत आहोत. किंवा फिनिश युअर वर्क फर्स्ट देन रेस्ट असंही सेंटेन्स बोलू शकता. आधी हात धुवून घे मग जेव, सिम्पली वॉश युअर हँड फर्स्ट देन ईट, वॉश युअर हँड फर्स्ट देन ईट. किंवा फर्स्ट वॉश युअर हँड देन ईट, सिंपल असंही बोलू शकता. आधी विचार कर मग बोल, थिंक फर्स्ट देन स्पीक, थिंक फर्स्ट देन स्पीक. किंवा फर्स्ट थिंक देन स्पीक. गाईज, माझ्यासोबत ही सेंटेन्स तुम्हाला बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून तुमचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा चांगलं होईल. आधी मला फोन कर मग निघ, कॉल मी फर्स्ट देन लिव्ह, कॉल मी फर्स्ट देन लिव्ह. आधी प्रश्न वाच मग उत्तर दे, रीड द क्वेश्चन्स फर्स्ट देन आन्सर, रीड द क्वेश्चन्स फर्स्ट देन आन्सर, रीड द क्वेश्चन्स फर्स्ट देन आन्सर. पैसे वाचव मग खर्च कर, सेव्ह मनी फर्स्ट देन स्पेंड इट, सेव्ह मनी फर्स्ट देन स्पेंड इट. किंवा फर्स्ट सेव्ह मनी देन स्पेंड इट. किती इझी आहे बघा गाईज बोलताना. क्लिअर झालं? आता तुम्ही अशी सेंटेन्स बोलू शकणार आहात. नेक्स्ट आहे गाईज वर्ब प्लस बिफोर, वर्ब प्लस बिफोर प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. आता इथे बघा, इथे वर्ब घेतला आहे प्लस बिफोर, प्लस बिफोरच्या नंतर वर्बचं आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे. वर्बचं आयएनजी फॉर्म तुम्हाला माहित असेल, रायटिंग, स्पीकिंग, कॉलिंग, अशा प्रकारे जे काही आयएनजी लागलेले फॉर्म असतात ते वर्बचे फॉर्म आहेत. गाईज, जर तुम्हाला वर्बच्या फॉर्म मध्ये गोंधळ होत असेल किंवा माहित नसेल, आपल्या चॅनलवरती जा, तिथे वर्बचे फॉर्म मी खूप चांगल्या प्रकारे बेसिक वर्बचे फॉर्म्स दिलेले आहेत. ते तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुमचं वर्ब मध्ये आणि वर्बच्या फॉर्म मधला जे काही कन्फ्युजन आहे ते दूर होईल. आता हे सेंटेन्स एक्झाम्पल बघा याचे. बाहेर जाण्याआधी जेव. तुम्ही काय म्हणताय, एखादी गोष्ट करण्याआधी काहीतरी कर आपण जेव्हा म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला याचा यूज करायचा आहे सिंपल लँग्वेज मध्ये. आता इथे बाहेर जाण्याआधी जेव, सिंपल. मी पहिलं सांगितलं याच्यामध्ये वर्ब लिहायचं. इथे वर्ब काय आहे, जाणे.
इथं सेंटेन्स बघा, इथं जे पहिलं वर्ब येणार आहे ते येणार आहे जेवणे. जेवणेची इंग्लिश काय आहे? ईट. ईट लिहिलं. नंतर लिहायचं आहे तुम्हाला बिफोर, ऍज इट इज बिफोर लिहिलं. आणि बाहेर जाण्याआधी, आता बाहेर जाण्याची इंग्लिश काय आहे? गो. गोचं आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे, गोईंग आउट. सेंटेन्स काय झालं? ईट बिफोर गोईंग आउट. ईट बिफोर गोईंग आउट. इथे थोडे सेंटेन्स बनवताना तुम्हाला जे लास्टचं वर्ब आहे ते तुम्हाला इथे फर्स्ट घ्यायचं आहे, आणि जे फर्स्ट आणि जाण्याआधी जिथं येतं तिथलं जे वर्ब आहे तुम्हाला ते सेकंड नंबरला घ्यायचं आहे. क्लिअर? नेक्स्ट, जेवणाआधी हात धुवून घे. सिंपल. वॉश युअर हँड बिफोर इटिंग. वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. बघा, जेवण्याआधी म्हणून आपण काय घेतलं इथे? बिफोर इटिंग. आणि वॉश युअर हँड, हात धुवून घेणे, तर इथं आपण बरोबर ते लिहिलेलं आहे. क्लिअर? इथं थोडं क्रॉस टाईप मध्ये सेंटेन्स बनवायचं आहे. बोलण्याआधी विचार कर. थिंक बिफोर स्पीकिंग. थिंक बिफोर स्पीकिंग. जिथेही करण्याआधी आधी जिथे जोडलेला असेल त्या वर्ब सोबत तुम्हाला सिम्पली आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे. इझी आहे. लिहिण्याआधी उत्तर तपास. चेक द आन्सर बिफोर रायटिंग. चेक द आन्सर बिफोर रायटिंग. येण्याआधी मला फोन कर. कॉल मी बिफोर कमिंग. कॉल मी बिफोर कमिंग. गाडी चालवण्याआधी हेल्मेट घाल. वेअर अ हेल्मेट बिफोर रायडिंग. वेअर अ हेल्मेट बिफोर रायडिंग. आत जाण्याआधी परवानगी विचार. आस्क परमिशन बिफोर एंटरिंग. आस्क परमिशन बिफोर एंटरिंग. रस्ता ओलांडण्याआधी दोन्ही बाजूला पहा. लुक बोथ साइड्स बिफोर क्रॉसिंग द रोड. लुक बोथ साइड्स बिफोर क्रॉसिंग द रोड. लुक बोथ साइड बिफोर क्रॉसिंग द रोड. क्लिअर? नेक्स्ट आता इथं आपण एखादी गोष्ट करण्याआधी अशा मिनिंगचे सेंटेन्स बघितलं. आता आहे एखादी गोष्ट केल्यानंतर, यासाठी कसं बोलायचं? सिम्पली वर्ब घ्यायचा आहे, आणि जिथे आपण बिफोर घेतलं तिथे तुम्हाला घ्यायचं आहे आफ्टर प्लस वर्बचं आयएनजी फॉर्म. सेम असणार आहे, फक्त बिफोरच्या जागी आफ्टरची रिप्लेसमेंट करायची आहे. सेम सेंटेन्स बनवायची आहे. जेवण केल्यानंतर जा. गो आफ्टर इटिंग. गो आफ्टर इटिंग. केल्यानंतर जिथं येईल त्या वर्ब सोबत आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे. जेवण करून झोप. केल्यानंतर आणि करून दोन्हीचा मिनिंग एकच आहे, हे लक्षात ठेवा. स्लीप आफ्टर हॅव्हिंग डिनर. स्लीप आफ्टर हॅव्हिंग डिनर. जेवण संपून निघ. मिनिंग सेम आहे. संपून म्हणजे केल्यानंतरच निघ असं म्हणायचं आहे. लीव आफ्टर फिनिशिंग फूड. लीव आफ्टर फिनिशिंग फूड. लीव आफ्टर फिनिशिंग फूड. घरी पोहोचल्यानंतर मला कॉल कर. कॉल मी आफ्टर रिचिंग होम. कॉल मी आफ्टर रिचिंग होम. थोडा ब्रेक घेतल्यानंतर अभ्यास कर. स्टार्ट स्टडी आफ्टर टेकिंग अ ब्रेक. स्टार्ट स्टडी आफ्टर टेकिंग अ ब्रेक. व्यायाम केल्यानंतर पाणी पी. ड्रिंक वॉटर आफ्टर एक्सरसाइजिंग. ड्रिंक वॉटर आफ्टर एक्सरसाइजिंग. खेळून झाल्यावर हात धु. वॉश हँड्स आफ्टर प्लेइंग. वॉश हँड्स आफ्टर प्लेइंग. आय होप गाईज तुम्ही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याही प्रकारे सेंटेन्स बनवायचं बघितलं आहे ते तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे सेंटेन्स बनवून आजपासूनच तुम्ही इंग्रजी बोलायला स्टार्ट करणार आहात. बघा गाईज किती इझिली आपण सेंटेन्स बनवली आणि बोलत आहोत. कोणत्याही प्रकारचं इथे ग्रामरचं आपण जास्त कन्फ्युजन क्रिएट केलेलं नाही किंवा कोणत्याही प्रकारचे हार्ड सेंटेन्स घेतलेले नाहीत. तरीही आपण इंग्लिश बोलायला खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलत आहोत. तेव्हा गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल
सबस्क्राईब करायला विसरू नका.